कुरुळ सहर्ष स्वागत करतोय या शिवसाई चषक मध्ये। अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे अजिंक्य स्ट्राइक एंड वरती तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय संकेत घरत, तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षट घेऊन साई झालकंड संघाच्या माध्यमातून गोलंदाज निकेत आपण पाहतोय। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। बघूया कशा पद्धतीने ते खेळ पाहायला मिळणार। सामन्याला इथे सुरुवात होते। आजच्या दिवसातील पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर द विकेट। हलक्याच बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय, कारण का गतीमध्ये परिवर्तन सुद्धा पाहायला मिळालं होतं। या वेळी मात्र मैदानामध्ये काय घडलंय, अजिंक्य मात्र धावची स्वरूपामध्ये तंबूत परतेल आणि एक मोठा धक्का लागलाय, तो अर्थात श्री गणेश बहिरोळे संघाला। एक महत्वाचा फलंदाज मात्र नक्कीच तंबूत परतलाय, जिथे अजिंक्य म्हटलं की नक्की श्री गणेश बहिरोळे संघाचा एक एक्स फॅक्टर खेळाडू, परंतु अजिंक्यला जावं लागतंय माघारी। धावची स्वरूपाने आपण पाहतो नक्कीच खराब कॉलिंग पाहायला मिळाली, जिथे एकच धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि मैदानामध्ये मात्र अजिंक्य तंबूत परतलाय। नवीन फलंदाज देवेश येतोय। या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर कित्येक वर्ष श्री गणेश बहिरोळे संघासाठी एक चांगला खेळ करून दाखवलाय, असा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय। या खेळाडूला नक्कीच आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल। एकीकडे आपण पाहिलं तर कर्णधार संकेत घरतला मात्र नक्कीच एक महत्वाचा आपला मोहरा गेलाय मैदानाच्या बाहेर, परंतु आता मात्र संकेत आणि देवेशला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल। तत्पूर्वी एक विनंती असेल की सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे, कारण का आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। यानंतर होणारा सामना आपण पाहतोय दादरेश्वर जांभूलपाडा विपक्ष A3 सोगाव। दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण तयारीत राहायचं आहे। आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण लॉट्स हा खेळवायचा आहे, कारण आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलची लढत बॅड लाईट मध्ये आपल्याला खेळवावी लागले, षटक देखील कमी करायला लागली, तर नक्कीच आपल्यासाठी स्पर्धा असते मित्रांनो। वेळेचं बंधन असू द्या, आधुनिक क्रिकेट आहे। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज नितेश याचा, निकेत आपण पाहतोय जरूर खोलवर टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने अक्षय कदम तिथे तैनात। चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून। एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये, ती अर्थात 2 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय निकेत आपण पाहतोय नक्कीच एक चांगली सुरुवात करून देतोय साई झालकंड संघासाठी। साई झालकंड संघ खऱ्या अर्थाने मागील हंगामामध्ये आपण पाहिला तर तुफानी फॉर्म मध्ये असलेला संघ, यावर्षी बघूया कशा पद्धतीने तो या स्पर्धेमध्ये खेळ करतोय। राऊंड द विकेटने मारा यावेळी गोलंदाज निकेत याचा, परंतु संकेतचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये। नक्कीच इथे मात्र मिळणार केवळ एकच धाव। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 पर्यंत। काल आपण पाहिलं तर या मैदानामध्ये 23-24 धावा सुद्धा सेव्ह डिफेंड करत होते संघ, आणि सकाळच्या सत्रामध्ये, तदनंतर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येत होत्या। असं अनालिसिस कालच्या दिवसाचं आपण पाहतोय, परंतु आज बघूया कितपर्यंत मजल मारतोय श्री गणेश बहिरोळे संघ। मोठा फटका पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात। एकच धाव मिळणार या चेंडूवरती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 4 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। निकेतचा कौतुक करावं लागेल, ज्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, चांगले एक्झिक्युशन सुद्धा पाहायला मिळालं। अजूनही आपण पाहिलं तर या षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळत नाहीये। बघूया देवेश कशा पद्धतीने आता फलंदाजी करेल। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात। खराब कॉलिंग, क्रिकेट मध्ये हे खूप महागात पडू शकतं मित्रांनो। चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर,
4 धावेसाठी. नक्कीच एक साधा सोपा झेल होता मित्रांनो, परंतु कॉलिंग झाली नाहीये. त्याला वाटलं मी पकडतोय, दुसऱ्याला वाटलं मी पकडतोय. चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो. हलक्याच बॅटने खेळायला फटका. यावेळी मिळणार केवळ एकच धाव. आपलं मैदान आखूड आहे त्यामुळे आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर परिसरामध्ये जातोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या अर्थात 9 धावा, जिथे निकेतचं जरूर कौतुक करावं लागेल. कारण का ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने गोलंदाजी केले ना तर कौतुकास्पद आहे. परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहिलं तर खराब पाहायला मिळालं आणि नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहतोय विलाजी राणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 501 रुपयाची देणगी आलेली आहे. तर नक्कीच या देणगीदारांचं मंडळातर्फे खूप खूप आभार. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतो शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जिथे या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय पहिला सामना श्री गणेश भैरोळे विपक्ष साई झालकण या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जरूर खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 1 बाद 9 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरा अक्षय कदम येतोय. अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय हल्ला बॉल केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांना चूक होतीये. झेल सोडला जातोय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करणार. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल या 2 खेळाडूंना. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 11 धावा. दुहेरी अंकात प्रवेश करते धावसंख्या ती अर्थात श्री गणेश भैरोळे संघाची. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू. अक्षयचं जरूर इथे कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर जरूर 2 धावा आल्या, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर एक अचूक टप्प्यावरती चेंडू नक्कीच एक्झिक्यूट करतोय गोलंदाज अक्षय. या पद्धतीची गोलंदाजी होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सांघिक खेळ आहे क्रिकेट, त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने एफर्ट्स देणं हे खूप महत्वाचं असतं. नुसती गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली असं नाही आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करावं लागेल साई झालकण संघाला. यावरचा चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू आणि यशरक्षक सुद्धा आपण पाहिलं तर थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. वाईट +1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती येत आहेत. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहिलं तर जरूर या धावा येत आहेत. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आपण पाहतो. हलक्याच बॅटने खेळायला फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल ना तोपर्यंत 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. संकेत आणि देवेशला माहिती आहे की नक्कीच आपला एक महत्वाचा फलंदाज तंबूत परतलाय, त्यामुळे नक्कीच या 2 खेळाडूंना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आणि जसा चेंडू येतोय त्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय, तसा फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संकेतला सुद्धा माहिती आहे की अंतिम षटकापर्यंत जर मी मैदानामध्ये राहिलो तर नक्कीच मोठे फटके धावा करू शकतो आणि त्या उद्देशाने आपण पाहतोय हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु चेंडू डिक्लेअर परिसरामध्ये जातोय. मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 16 धावा लागल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु इथे मात्र संकेतला जावं लागतंय माघारी. दुसरा धक्का लागेल श्री गणेश भैरोळे संघाला.
बहिरोळे विपक्ष साई झालकण या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला. या षटकामध्ये बघूया उर्वरित 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. वेदांत दळवीच्या बॅटमधून पूर्णपणे आशा आहेत श्री गणेश बहिरोळे संघाला वेदांतवरती, कारण का वेदांतने कित्येक वेळा ते करून दाखवलंय सुद्धा. श्री गणेश बहिरोळे संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलाय तेव्हा नक्कीच एक चांगला खेळ या वेदांतने करून दाखवलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आडवा बॅटने, परंतु यावेळी एक धाव तर नक्कीच पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार पाहायला मिळालं. फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 19 धावा धावफलकावरती लागल्यात. देवेच्या बॅटमधून आता मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आहे करण येतोय साई झालकण संघाच्या माध्यमातून. बघूया करण कशा पद्धतीने ते कामगिरी करणार आपल्या संघासाठी. अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये देवेश बाद झालाय, परंतु आता मात्र नवीन फलंदाज ऋतिक आलाय. ऋतिक आणि वेदांतला नक्कीच एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची लैलूट करावी लागेल, कारण का अपोजिट संघ आपण पाहिलं तर साई झालकण संघ आहे आणि साई झालकण संघ म्हटलं की नक्कीच त्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज करण याचा राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय वेदांच्या बॅटमधून चांगला फटका आलाय, परंतु निकेत तिथे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी श्री गणेश बहिरोळे संघ 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचला ना तर नक्की एक भक्कम धावसंख्या रचू शकतो. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो, परंतु यशरक्षक रोशनच्या माध्यमातून खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे
अतिरिक्त स्वरूपाने अर्थात डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय, त्यामुळे एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज करणचं. ज्या षटकामध्ये धावा येत असतात त्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऋतिकच्या बॅटमधून मात्र एक चांगला फटका आलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. कव्हरच्या दिशेने आपण पाहतो अतिशय देखणा फटका ऋतिक मानेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऋतिक यासाठी ओळखला जातो आणि या षटकाराच्या साह्याने आपण पाहतोय धावफलकावरती 36 धावा लागल्यात. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो अर्थात श्री गणेश भैरवळे संघ. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज करण याचा चांगला चेंडू आपण पाहतोय. लेग बिफोर द विकेटची नक्कीच अपील केली होती, परंतु यावेळी धावची स्वरूपामध्ये वेदांतला जावं लागतंय तंबूच्या आशयाला. वेदांत बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये यश येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती 36 धावा लागल्यात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. बघूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू याच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणताही तैनात नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू फेकी करेल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तर नक्कीच पूर्ण. तिसरी धाव घेत असताना मात्र इथे फलंदाज यशला जावं लागतंय माघारी. श्री गणेश भैरवळे संघ यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच स्वेर चेंडू सोडण्याच्या नादात मात्र इथे निर्धाव चेंडू जातोय आणि षटक क्रमांक 4 देखील समाप्त होतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 समाप्त झालाय, अर्थात पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 42 धावांचं लक्ष असणार ते अर्थात साई झालकण संघासमोर. बघूया या 42 धावांचा पाठलाग करत असताना साई झालकण संघ इथे कशा पद्धतीने खेळी करतोय. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना आपण पाहतोय दादरेश्वर जांभूलपाडा विपक्ष A3 सोगाव. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. दादरेश्वर जांभूलपाडा संघाचा कर्णधार आणि A3 सोगाव संघाचा कर्णधार, चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र समीर सोमणे, अर्थात कर्जत वरून आले समालोचक, यांच्याकडे ओढूया समीर सोमणे सर यांचा आवाज ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये.
चला बॅटर त्वरित पाठवा. धन्यवाद आशुतोष पाटील, खूप खूप धन्यवाद. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःखा वगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. काल स्पर्धेचा शुभारंभ आपण केला. गणपती बाप्पा मोरया म्हणत जयघोष करत काल आमदार साहेबांच्या शुभ हस्ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कार्य सम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव, पहिला सामना चालू आहे श्री गणेश बहिरोले विरोधात साई झालखंड या दोन संघादरम्यान. खरं तर जेव्हा या मैदानात आलो, जे गाणं चालू होतं डीजे वरती, मला वाटलं देखील नव्हतं की श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगावचं ते या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे. अनेक टायटल सॉन्ग मी ऐकले, तर रायगड प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग ऐकलं, बाहेरच्या स्पर्धा असतात त्यांचं टायटल सॉन्ग ऐकलं, परंतु हे AI ने बनवलेलं पहिलं टायटल सॉन्ग असेल. कदाचित हा एक इतिहास माझ्या नेहमी लक्षात राहील की अनेक गीतकारांनी लिहिलेले टायटल सॉन्ग बरोबर संगीतकार असतात तेही लिहितात, गीतकार तेही लिहितात, म्युझिशियन्स तयार करतात, मग शब्दांची जुळवाजुळव करतात. परंतु आर्यन राऊत ना, हा यस, आर्यन राऊतने खरं तर ते AIच्या माध्यमातून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मापगावचं जे टायटल सॉन्ग बनवलं आहे ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर, भले क्रिकेटच्या बाबतीत जरी रायगड जिल्ह्याचा आपण विचार केला तर पॉवर हाऊस म्हणून आपण 2 तालुक्यांना पाहतो, परंतु हे जे नीटनेटकं आणि सुनियोजित आयोजनाच्या बाबतीत श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव टीमने पहिल्याच 15 मिनिटांमध्ये माझ्यावरती एक वेगळी छाप सोडली. थँक्यू सो मच आर्यन राऊत. ते गाणं आपण नक्कीच ऐकू, परंतु AIचा चांगला वापर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की झालाय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा टोटल धावफलकावरती आहेत त्या 41. 42चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. धावा करायचे त्या मात्र श्री गणेश बहिरोले संघाला. सलामीची जोडी नितेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आदित्य. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज संकेत. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकललाय कव्हरच्या दिशेने. पॉवर प्ले 30 यार्ड सर्कल हे काही नाहीये, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण सर्रासपणे अगदी आपण पाहतो 30 यार्ड सर्कल त्याची मोजमापणी केली तर ते 15 यार्डच होतं कधी कधी. ही खरी गोष्ट आहे. परंतु या क्रीडांगणावरती फॉलिंग स्वीप नाही, रिव्हर्स स्वीप नाही, दिल स्कूप नाही, म्हणजे गोलंदाजाच्या गतीचा नाही तर गतीच्या विरोधात तुम्हाला फटकेबाजी करायची, म्हणजे फलंदाजांचा कस लागणार आहे या स्पर्धेमध्ये. पहिली धाव धावफलकावर. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर लेगला फटका खेचलाय. फक्त एकच धाव. याच गोष्टीची सातत्याने चर्चा चालू आहे. पहिलं षटक जेव्हा निकेतने टाकलं होतं तेव्हा देखील त्याने टप्पे थोडे मागे ठेवले. हाफ बॉल म्हणजे शॉर्ट ऑफ लेनचे बॉल इथे त्रस्त करतील फलंदाजांना. 2 धावा. हलक्या हातानं बॉल फक्त ढकललाय. मनगडाचा चांगला वापर. दुसरी धाव घ्यायची आहे. कॉलिंग यस, चांगली कॉलिंग आहे. रिक्स घेतली नाही. दादरेश्वर जांभूलपाडा विरोधात A3 सोगाव पुढचा सामना आहे. टॉस साठी दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा 3 दिवसांची स्पर्धा आहे. काल शुभारंभ झाला. स्पर्धेचा दुसरा दिवस. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि डिक्लेअर्ड झोनमध्ये एक धाव. प्रकाश अष्टमस्कर सर असतात नेहमी. गेल्या वर्षी मला असं वाटतं एक स्पर्धा होती उसरगरची, त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या समवेत काम केलंय. सिंगल जोडली जाते. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. 42चं टार्गेट आहे. संयमी सुरुवात म्हणावी लागेल साई झालखंड टीमकडून श्री गणेश बहिरोले संघाच्या विरोधात. पहिलं षटक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली ती संकेतकडून. फर्स्ट मॅच. पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता. यावेळी हॅमर केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फलंदाज आदित्यच्या बॅटमधून येतोय धमाका षटकार. दिलं जातं रुग्णाला, परंतु त्याची मात्रा ठरवली पाहिजे. जास्त मात्रा असेल तर त्याचा औषधाचाही त्रास होतो. शॉर्ट पिच बॉल भले औषध आहे परंतु जास्त नाही. थोडा पुढे टाकला. बॅक टू द बॉलर. प्रत्युत्तर दिलंय. फसवा चेंडू होता. आय लेवलने
फ्लाईट दिली होती थोडी चेंडूला आणि त्या चेंडूवरती फसला आदित्य. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गोलंदाज निकेतने, फलंदाज मात्र संकेतने. फलंदाज बाद. पहिला धक्का साई झालकण टीमला. गोष्टीचं बजेट ही सगळी नियमावली फार कमी वेळा पाहायला मिळते जेव्हा प्रीमियर लीगच्या स्पर्धा होतात. खास करून जे खेळाडूंकडून असं वाटलं जेव्हा माझ्या समालोचक मित्रांनी गुणसंख्या लेखकाकडे फॉर्म दिले, श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव नियमो अटी आणि प्लेइंग 11, एका क्षणाला वाटलं की हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतात की काय. फक्त त्यावरती 100 रुपयाचा स्टॅम्प, कारण आता छोटे स्टॅम्प बंद झालेत. 100 रुपये स्टॅम्प फक्त लावायचा होता बस, बाकी काही नाही. म्हणजे कोणी चुकलं तर त्याला तुम्ही दंड नक्कीच ठोठावू शकता. इतकं छान काम केलं. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सुनियोजितपणा याबद्दल आपण चर्चा करतोय तर या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायलाच हव्यात. फलंदाज इथे बाद झाला. नेक्स्ट मॅच दादरेश्वर जांभूलपाडा आणि A3 सोगाव. चला टॉससाठी या. 10 धावा धावफलकावर, 32 करायचे 3 ओव्हरमध्ये. पुन्हा तोच प्रयत्न होता. हलक्या हातानं इथे खेळली जाते बॅकलिप छोटी करून. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत. खास करून असं चित्र आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहतो, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. धावांची जमवाजमव करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि ते प्रयत्नांशी अक्षय आणि त्याच्या जोडीला आता नितेश. आदित्य बाद झाला. षटकार मारल्यानंतर तो बाद झाला. संकेतने त्याची विकेट घेतली. सेकंड ओव्हरमध्ये प्रितेश. श्री गणेश बहिरोले संघाकडून 42चं टार्गेट आहे. धावसंख्या ती 11. धीम्या गतीचा गोलंदाज. थोडी स्लिंगा मलिंगा स्टाईल आहे. बॅटची कडा घेतले. स्वतःवरती नाराज असेल हा फलंदाज, कारण शॉर्ट पिच बॉल होता. सहजरित्या जिथे आमचे प्रेक्षक बसलेत मस्तपैकी मंडप आहे त्यांच्यासाठी, अजिबात चिंता नाहीये आणि दुपारी देखील चिंता नाहीये. आम्हाला थोडी चिंता आहे दुपारी. निर्धाव चेंडू. या चेंडूची खरं तर गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश बहिरोले संघाला. 42 टार्गेट चेस डाऊन करायचे. एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 11. नेल्सन फिगर. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. फटका फसलाय. ऍक्शनने इथे मला असं वाटते कमाल दाखवले, कारण स्लिंगा बलिंगा स्टाईल थोडी ऍक्शन. भले धीम्या गतीनं चेंडू टाकत असेल परंतु बॅटवरती व्यवस्थितरित्या चेंडू येत नाहीयेत. जी उसळी हवी आहे फलंदाजाला ती मात्र मिळत नाहीये. त्या कारणास्तव मोठं आक्रमण झालेलं नाहीये अद्याप प्रितेशच्या विरोधात. फक्त एक धाव. धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी प्रितेश कडून या दुसऱ्या षटकात. थोडा पुढे ठेवला. मिडविकेटला फिल्डर आहे. ताकद कमी पडली या फटक्यावरती. फलंदाज बाद होतोय तो नितेश. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतो. दादरेश्वर जांभूलपाडा विपक्ष A3 सोगाव. दादरेश्वर जांभूलपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सॉरी A3 सोगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जरी धोका निर्णय आहे तो त्वरित कळवायचा आहे. ओव्हर टू समीर सोमणे सर. प्रसाद आला नवीन फलंदाज. 2 फलंदाज बाद झालेत. पुढे ठेवला बॉल. पुन्हा एकदा मिड विकेटचा फिल्डर मात्र बिझी आहे. वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग आहे. पहा धावत आलाय. कदाचित हा धावत सुटला असता तर इथून अलिबागला देखील पोहोचला असता लवकर. फार कमी वेळा पाहतो आपण असे चित्र, कारण मगाशी उल्लेख केला माझ्या मित्राने की आधुनिक क्रिकेट आहे आणि आधुनिक क्रिकेटमध्ये त्या जुन्या आठवणी उजाळा देत असताना हा क्षेत्ररक्षक का करू नये. संघासाठी सर्व काही, क्रिकेटसाठी सर्व काही, या स्पर्धेच्या चषकासाठी सर्व काही. धावसंख्या 13. प्रितेशने फक्त 3 धावा दिल्यात. ऑफ ब्रेक गोलंदाजी पंचांकडे अपील होते. लेग बिफोरची विकेट प्राप्त केले प्रितेशने. आणखी एक फलंदाज बाद.
सुप्रसिद्ध आणि त्याचबरोबर मोठं तीर्थक्षेत्र कणकेश्वरचं मंदिर आणि त्या पायथ्याशी आपण सगळेजण आहोत. श्री शिवसाई क्रिकेट मंडळ मापगाव यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा शिवसाई चषक. आज दुसरा दिवस आहे. बहिरोले संघ पाठला करतोय 42 धावसंख्येचा. प्रितेशने काय षटक टाकलं, त्याने फक्त 3 धावा दिल्या आणि 2 विकेट मात्र त्याने प्राप्त केल्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते रोशन आणि त्याच्या साथीला तो प्रसाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 12 चेंडू 29 करायचे. 12 बॉल 29 धावांची गरज. आक्रमण करणं गरजेचं आहे. मागच्या सत्रामध्ये देखील शेवटच्या 2 गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण झालं 12 आणि 13चं. आता 29 करायचे 2 ओव्हरमध्ये. शॉर्ट मिड विकेट म्हणता येणार नाही. 30 यार्ड सर्कल, त्याहीपेक्षा थोडा मागे होता. अनऑर्थोडॉक्स पोझिशन होती फिल्डिंगची. टॉस देखील झाला. नेक्स्ट मॅचचा दादरेश्वर जांभूलपाडा विरोधात A3 सोगाव. नाही, मगाशी चिंता करत होते ना, त्यांनी कुठेतरी सेटिंग लावली आणि ऊन थोडं कमी केलं होतं. आता परत वाढलंय. 14 धावा 14. आक्रमण करणं गरजेचं. 28 ची गरज आहे, नाहीतर हा सामना हातातून निसटेल. षटकार चौकारांची नितांत गरज आहे बहिरोले संघाला. ओव्हर पिच बॉल झालखंड संघाला या धावांची गरज आहे. थँक्यू सो मच. फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे पहा दोन्हीकडे फलंदाज बाद करण्याची संधी होती. बॉलरने थ्रो केला विकेट किपरच्या हातात. फलंदाज बाद होतोय रोशन. एक समीकरण आठवतोय की न्यूटन्स लॉ ऑफ थर्ड मोशन गतिविषयक सिद्धांत सांगतो, फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. क्रिकेटमध्ये ज्या गतीने तुम्ही चेंडू टाकता त्याच गतीने तो बाहेर जातो. या गोष्टीचा चांगला वापर या गोलंदाजाने केलेला आहे. गती कमी केली, अजिबात गती देत नाहीयेत. धीम्या गतीनं सातत्यानं गोलंदाजी चालू आहे ती झालखंडच्या विरोधात. बॅटची कडा, विकेट किपर थांबतोय आणि इथे रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज धावचित. नंतर ज्या हनुमानचं नाव घ्यायला पाहिजे तो शनिवारचा दिवस आहे. बॅट नाही तर गदा घेऊन गोलंदाजांच्या विरोधात मोठं आक्रमण करायला पाहिजे होतं, परंतु तसं झालं नाही. या तिसऱ्या षटकात देवेशने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. लेफ्टी बॅटर सध्या मैदानात. हा, त्याची ग्रिप थोडी वेगळी आहे. असे फलंदाज फार कमी वेळा पाहायला मिळतात. कसे फटके खेळतात काय जाणो, परंतु जेव्हा लहानपणी होतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशी ग्रिप पकडली की उजव्या हाताचा फलंदाज असेल तर आम्ही समजायचो ऑफ साईडला चांगला खेळेल कारण ग्रिप वेगळी आहे. अशा बऱ्याच भ्रामक कल्पना होत्या क्रिकेटमधल्या. 15 धावा धावफलकावरती. देवेश, चांगली गोलंदाजी देवेश कडून. फुल टॉस बॉल. काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे आणि आणखी एक फलंदाज होतोय बाद. मस्तपैकी क्रीडांगण आहे. मगाशीच उल्लेख केला की प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण 360 म्हणजे संपूर्ण गोलाकार क्रीडांगण असतं. 30 यार्ड सर्कल, त्याची पाबंदी असते. मग गोलंदाजांचा घाम निघतो. पहिल्या 2 षटकांमध्ये एवढं आक्रमण होतं आणि खास करून आजकाल सगळे म्हणजे झोपून फटका मारला तर तो प्रचलित होतो अशी एक प्रथा झाली. आता झोपून जेवढा फटका मारतो तेवढा तो आणखी हायलाईट होतो, परंतु इथे तसं करून चालणार नाही. इथे जागेपणाने फटकेबाजी करावी लागेल. कारले खिंडीत टप्पा टाकला होता, पोहोचला तो मापगावला, परंतु पंच इथे नो बॉल घोषित करतायत. या चुका करून चालणार नाही. फ्रीटचा चेंडू, संधी आहे. मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. एकाच षटकार आला तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. धावा झाल्या त्या 16.
लास्ट ओव्हरमध्ये 20-22 बनू शकतात. पुढे आला बॅटर, चांगले प्रयत्न करतो. हा थोडा दमखम दाखवला फटक्यावरती. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. बॉल सीमारेषा पार, येतोय हा चौकार. सुनीलच्या बॅटमधून हेच करायचे. जिंकायचं असेल साई झालकण टीमला तर चौकार षटकारांची गरज आहे. धावा झाल्यात त्या 20-22 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग 22ची आता गरज आहे. एखाद मोठा फटका हवाय साई झालकण टीमला. देवेच्या विरोधात प्रयत्न करतोय. पुन्हा मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका. क्षेत्ररक्षक पुढे आला, फेक करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तो बॅटर तिथे पोहोचला की नाही? पंच यस पोहोचलाय. 2 धावा जोडल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 22 आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल धावा करायचे. 20 कुठेही जाऊ नका, सामना पाहत राहा. आता सामना पुरता झुकलेला आहे तो श्री गणेश बहिरोलेच्या बाजूने. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर पहिल्या ओव्हर पासून ज्या धावा बनायला हव्या होत्या त्या मात्र झाल्या नाही. त्या कारणास्तव संपूर्णपणे दबाव वाढत गेला. विकेट्स घेतल्या इंटरव्हल मध्ये. सुरुवातीचं षटक संकेत प्रितेशने जे षटक टाकलं त्यामध्ये अक्षरशः कंबरड मोडलं ते साई झालकण टीमचं आणि तिथेच संपूर्णतः संघ बॅकफुटला गेला. नवीन बॅटर संकेत होता. प्रयत्न करतोय सुनील. यस, आणखी एक निर्धाव चेंडू. दोन्ही टीम सज्ज. आपण A3 सोगाव टीमने टॉस जिंकलाय. चला, निर्णय काय तुमचा A3 सोगाव? लवकरात लवकर निर्णय सांगा. विजयी पताकान फडकवले ती श्री गणेश बहिरोले संघाने पहिल्याच सामन्यात. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत साई झालकण टीमला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच माझे सहकारी गुणसंख्या लेखक मित्र मला माहिती पोहोचवतील. पाहूया कोणता फलंदाज की मात्र गोलंदाज. 42चं लक्ष होतं आणि 42च्या लक्ष